सूर्य आणि चंद्र असं एक मार्किंग आहे। इतिहासाचा विचार केला तर सूर्यबान चंद्रबान राजे जे जिथे जिथे त्यांनी शिल्प उभारले तिथे त्यांचं मार्किंग सूर्य व चंद्राचं मार्किंग असायचं। कधी कधी मूर्ती हासरी दिसते, कधी कधी कोपिष्ट दिसते, कधी कधी अशी काहीतरी विचारमग्न अशा या ठिकाणी दत्त उपासना केली तरी ती फलद्रूप होते। काही लोक या ठिकाणी नवस बोलतात तेही पूर्ण होतात। म्हणजे घंटेच्या आधी मंदिर स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे परफेक्ट तुम्ही सांगू शकत नाही किती त्या आधी किती बांधलंय, पण घंटेचा अंदाज पकडला तुम्ही 1114 ते आज 2023 जवळपास 909 वर्ष आज या मंदिराला पूर्ण झालेले आहेत। तर केदार, जरा ह्या देवळाबद्दल आम्हाला आणि प्रेक्षकाला माहिती द्या की म्हणजे कोणतं देऊळ आहे आणि कुठे आहे हे। आता हे आपण कुडाळ सिंधुदुर्गमधील कुडाळ तालुक्यातील जे ग्रामदैवत म्हटलं जाते श्रीदेव कुडाळेश्वर, ते कुडाळेश्वर मंदिरमध्ये आपण आहोत। मुख्य मंदिर आहे कुडाळमधील। आता या कुडाळमध्ये तुम्ही विचार केला तर केळबाईचं एक मंदिर आहे, महालक्ष्मी, त्याचप्रमाणे भैरव आणि कुडाळेश्वर हे मुख्य मंदिर आहेत। या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं गेलं तर आतापर्यंत या मंदिरामध्ये सर्व ज्या सेवा चालू आहेत त्या आतापर्यंत चालू आहेत, पूर्वीपासून ज्या सेवा चालू होत्या त्याच्यात। आणि अंदाजे हे देऊळ किती जुनं आहे? अंदाजे देऊळ सांगणं फार कठीण आहे, कारण जी प्रमुख मुख्य घंटा आहे जे मंदिरामध्ये आपण आत गेल्यानंतर घंटा आहे, तर त्या घंटेवर 1114चा उल्लेख आहे। 1114 तेव्हा तो घंटा अर्पण केलेला आहे। त्यावेळी ती घंटा अर्पण केली आहे। म्हणजे घंटा कधी अर्पण केली जाते? ज्यावेळी मंदिर बांधून पूर्ण होतं त्यावेळी घंटा आपण अर्पण करतो। म्हणजे घंटेच्या आधी मंदिर स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे परफेक्ट तुम्ही सांगू शकत नाही किती त्या आधी किती बांधलंय, पण घंटेचा अंदाज पकडला तुम्ही 1114 ते आज 2023 जवळपास 909 वर्ष आज या मंदिराला पूर्ण झालेले आहेत। जे देवळामध्ये मूर्ती आहे ते मूर्ती किती पुरातन आहे आणि थोडा मूर्तीचा स्वरूप बद्दल माहिती द्या। मी महेश दत्तात्रय कुडाळकर, सेक्रेटरी श्रीदेव कुडाळेश्वर उत्सव मंडळ कुडाळ। श्रीदेव कुडाळेश्वरची मूर्ती ही फार पुरातन आहे, सुमारे 1100 वर्ष तरी झाली असतील। हा कालावधी या मंदिरात असलेल्या घंटेवरून निश्चित होतो, बाकी लेखी दस्तऐवज असा कोणताही नाही उपलब्ध। श्रीदेव कुडाळेश्वर मूर्ती ही शिवशंकराचं स्वरूप मानलं जातं। या मूर्तीमध्ये तिन्ही देवतांची रूप आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश। गळ्यामध्ये मूर्तीच्या नरमुंड माला आहे, त्रिशूळ आहे, शंकराचं प्रतीक आहे, डमरू आहे, डाव्या हातामध्ये ब्रह्मदेवाचं अमृत कुंभ आहे आणि विष्णू स्वरूप मूर्ती आहे। या मूर्तीसमोर कोणत्याही देवतेची उपासना केल्यानंतर फलद्रूप होते। या मूर्तीच्या समोर ज्या पादुका आहेत त्या नाथपंथी पादुका आहेत, त्यामुळे या ठिकाणी दत्त उपासना केली तरी ती फलद्रूप होते। अशी ही वैविध्याने विविध अंगाने व ईश्वरीय तत्वज्ञाने भरलेली ही श्रीदेव कुडाळेश्वरची मूर्ती आहे।
आणि सर्वांना या मूर्तीपासून त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात. काही लोक या ठिकाणी नवस बोलतात, तेही पूर्ण होतात. तसेच काही लोक आपल्या समस्या सोडवण्यासाठी श्रीच्या मूर्तीवर कौल प्रसाद घेऊन आपले जे काही प्रश्न असतात ते सोडवतात आणि बऱ्याच भक्तांना त्याचा अनुभव आलेला आहे. मूर्तीमध्ये जिवंतपणा आहे हे कसं जाणवत असेल, बऱ्याच भक्तांना सुद्धा जाणवतं. कधी कधी मूर्ती हासरी दिसते, कधी कधी कोपिष्ट दिसते, कधी कधी अशी काहीतरी विचारमग्न अशा विविध रूप अशी मुखावर त्या ठिकाणी मूर्तीच्या दिसत असतात. परंतु तशी भक्तांची मूर्तीकडे पाहण्याची नजरही असावी लागते, श्रद्धा असावी लागते. देवळाचा आतमध्ये जे पिलर आहे त्याच्यावरती खूप कोरीव काम केलेलं आहे. हो. ते आता केले आहेत की कधीचे पिलर्स आहेत ते? ते फार पूर्वीचे पिलर आहे. कदाचित ज्यावेळी मंदिर स्थापन झाले असेल त्या काही केले, कारण पूर्णतः दगडी खांबा आहेत. दोन्ही बाजूने 3-3 असं 6 पिलर आहेत. तर मध्ये जो एक पिलर आहे तरंग जे आपले आहेत त्याच्या बाजूला, तिथे जर तुम्ही नजर टाकली असेल तर सूर्य आणि चंद्र असं एक मार्किंग आहे. कारण त्यावेळी इतिहासाचा विचार केला तर सूर्यबान चंद्रबान राजे जे जिथे जिथे त्यांनी शिल्प उभारले तिथे त्यांचं मार्किंग सूर्य व चंद्राचं मार्किंग असायचं. कदाचित त्यांच्या काळात पण असू शकतं. तेवढा काय अजून पुरावा आपल्याकडे उपलब्ध नाही, अंदाजे मी सांगू शकतो. तर केदार, जिथे आपण सध्या बसलेलो आहोत इथे किती पिलर आहेत? आता आपण सभा मंडपामध्ये बसलेलो आहोत आणि इथे टोटली आपण जर पिलरचा विचार केलेला आहे तर आत बाहेर 32 पिलर आहे. आणि याच्यावरती जे कोरीव काम आहे ते कोरीव काम, आता मी जवळपास पहिली दुसरी, आता माझं वय 33 आहे. मी पहिली दुसरीत असताना याचं हे वरील कोरीव काम कर्नाटकचे जे कारागीर होते त्यांनी केलेले, सिमेंट मध्ये बनवलेले आहे. त्याच्या आधी हे पिलर होते, पिलरवर साधी डिझाईन गणपतीची वगैरे चित्र काढलेले होते. हे माझ्या बघण्यातलं आहे. पण आता जरा स्टाईल्स म्हणून आपण हे कर्नाटक कारागीर आहेत त्यांच्याकडून सिमेंट मध्ये हे कोरीव काम केलेलं आहे. आणि जेव्हा आपण सभा मंडप मध्ये एंट्री करतो, प्रवेशद्वारवरती पण एक असा दीपस्तंभ आहे, ते पण सर्व जुनं आहे की ते नवीन बनवलं? हो, त्या प्रवेशद्वारावर एंट्री केल्यानंतर आपण तुळशी वृंदावन आहे. प्रत्येक कोकणातल्या मंदिरात तुम्हाला दीप हे दिसेल पूजनसाठी. तर ते पण पूर्वंपार आहे. फक्त आता काळानुरूप त्याच्यावर सिमेंटचा लेअर चढवलेला आहे. पहिलं चिरा स्वरूपात होती, कोरीव काम किंवा डेकोरेटिव्ह दिसण्यासाठी आता वर सिमेंटचा लेअर चढवलेला आहे. जिथे गाभारा असतो देवाचा, जिथे देवाची मूर्ती असते, कळस त्याच्या वरती असतो, पण या ठिकाणी कळस तुमचा मधोमध आहे. नाही, आता जी कोकणातील पौराणिक जुनी जी मंदिर आहेत, म्हणजे जिथे कौल किंवा हे लाकड सामानचा वापर करून बांधलेले आहेत, तर त्यांचा जो मुख्य कळस असतो तो मध्ये, जिथे होम हवन किंवा इतर जे कार्य केली जातात त्यांच्या व्हेंटिलेशनसाठी मध्ये असतो. याचं वैशिष्ट्य काय, आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस, त्यात तसंच ऊन असतं. मग ह्या क्लायमेटमध्ये टिकून राहणं, वारा मोठ्या प्रमाणात टिकून राहण्यासाठी
जेवढं काही शक्य तेवढीच उंचीचे कळस बनवले जातात आणि ते मेंटेनन्स सर्वात महत्त्वाचं. एखादी वस्तू बनवणं सोपं आहे पण त्याची मेंटेनन्स करणं फार कठीण. मग मेंटेनन्ससाठी जो काय लोकल एरियामधून लाकूड मिळू शकतं किंवा तुम्ही समजा पावसात एखादं गळतण किंवा काय होत असेल तर तुम्ही ते करू शकता, तेवढ्या त्याच उंचीचे बनवले गेले. असं आता आपण एखाद्या किल्ल्यावर गेलो तर त्यातील जुनी दगड, जुनी वास्तू त्याच्यावरून समजते की ही पुरातन आहे. जर आज आम्ही उद्या स्लॅबचं मंदिर बांधलं तर नवीन पिढीला आपण सांगू शकत नाही की हे 909 वर्षापूर्वीचं. पण पूर्वीची लोक अभ्यासू होती, त्यांनी काय केले, आपली वातावरण, आपली हे इथल्या वातावरणाशी निगडीत असलेल्याच वस्तू वापरल्या. आता तुम्ही बघितलं तर हे पूर्ण लाकूड सामान आहे, त्यावर कौल लावलेले आहेत आणि पूर्ण उतरत्या छपराचं मंदिर आहे. कळस पण उतरत्या छपराचं आहे, त्याच्यामुळे पाणी कुठे न थांबता पूर्णतः पाणी निचरा होऊन जातो. त्याप्रमाणे ते त्यांनी बांधकाम केलेलं आहे. जो रामनवमीचा 11 दिवसाचा उत्सव असतो, प्रतिपदेपासून एकादशीपर्यंत, प्रत्येक दिवशी मूर्तीचं तेज हे वाढत जातं. तसंच दसऱ्याच्या उत्सवात म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत या ठिकाणी उत्सव असतो. या उत्सवामध्ये सुद्धा मूर्ती दिवसेंदिवस अतिशय सुंदर आणि तेजपुंज अशी दिसत जाते जोपर्यंत. आणि या भगवंताला या ठिकाणी कीर्तन, भजन, गायन, संगीत याची आवड आहे. हे ज्यावेळी कार्यक्रम चालू असते त्यावेळी मूर्ती अतिशय प्रसन्न असते. तर केदार, आता आपण काय दाखवणार आहोत आपल्याला? आता आपण इथलं जे स्थानिक मंडळ आहे श्रीदेव कुडाळेश्वर मित्र मंडळ, त्यांचं एक कला दालन आहे. या मंदिरामध्ये आपली इथली लोकल जी पारंपरिक कला दशावतार, तर दशावतार नाटक ज्यावेळी ह्या स्टेजवर असतं त्यावेळी दशावतार मेकअप रूम म्हणून हा पण नेहमी वापरला जातो. आणि लोककला आता विलुप्त होत चालली आहे. मग त्याची आपण पर्यटकांसाठी जाणीव करून देण्यासाठी आम्ही जे लोककलेतील महत्त्वाचे दशावतारातील महत्त्वाचे पार्ट आहेत ते आम्ही या भिंतीवर दाखवण्याचा प्रयत्न केला. या आतमध्ये दाखव. सर्वात प्रथम गणपतीपासून आपण सुरुवात करूया. दाखवलेला पेठाऱ्यामध्ये जो मान असतो सर्वात महत्त्वाचा आणि नाटक जिथून चालू होतं आहे गणपती आपण केलेला आहे. त्यानंतर एखादं कुठचंही नाटक असतं त्यामध्ये राजा असतो. मग राजाची सर्वात जो आपल्याला ठरवलेला पॅटर्न जे वाक्य या राज्यात पाऊल टाकतात तर थोडक्यात त्याची झलक आम्ही इथे दाखवलेली आहे. तर नारायण, कारण संपूर्ण नाटक या कॅरेक्टरवर अवलंबून असतं, कुठे वाढवा किंवा काय, त्याच्यामुळे त्याचं पॅटर्न आपण नारायण किंवा आता बरीच गाणी पण फेमस झालेलं, पण आपण एक थोडक्यात फक्त पॅटर्न वाक्य म्हणून नारायण नारायण लिहिलेलं आहे. नारळ पूर्वीच्या काही स्त्रियांना नाटकात वगैरे काम करणं बंदी असते, मग पुरुष स्त्री पात्र रंगवायचे. मग त्यावर जे एक आपण दशावताराचं मंद मंद लहरी गार गारा वारा जे गाणं आहे त्याची थोडक्यात केलेली आहे. ही वाद्य दशावतारात पायपेटी वापरली जाते, प्रमाणे मृदुंग. लोणीमध्ये जो बिली मारो म्हणतात म्हणजे याला संपूर्ण कथानकाची माहिती असते. कुठे पण तळी घेऊन ते फिरायला आजचा प्रयोग काय तर हा सांगू शकतो, आजचा प्रयोग कुठचा आहे त्याप्रमाणे. आणि याचं ओ भाऊजी, कारण ते तळी घेऊन फिरत असतात प्रत्येकाला आता ते पैशासाठी हे करतात. ओ भाऊजी आहे त्यांचं पॅटर्न वाक्य बिलो मारो म्हणून कॅरेक्टर. हे थोडक्यात आम्ही सख्खी झांज दाखवलेलं, हे पण महत्वाचं एक खूप महत्त्वाचा. आणि इथे जे आपले पारंपरिक ज्यावेळी दैकाला जो म्हणतोय दैकाल्यामध्ये महत्वाचं कॅरेक्टर शंकासूर. शंकासूर म्हणतात. त्याचे हडेन म्हणजे हे त्याचं एक हडेन कोण साथ
घडेल कोण सूट करीत त्या बत्तीची शपथ अशी बरीच त्याची पॅटर्न आहे आणि ती त्या प्रयोगामध्ये जे संकासूर महत्त्वाची हत्यारं वापरतो ती सर्व हत्यारं आम्ही दाखवलेले खूप छान आहे, कारण कसं की हे एक पेंटिंग पण आहे आणि एक जतन पण आहे. हां हे नगारखाना आहे. पहिल्याच्या पूर्वीच्या काही नगारा जो वाजवायला जायचा. थोडंसं पुढे जाऊ. हां आता हा नगारखाना आहे. पूर्वीच्या काही नगारा जिथे ठेवून वाजवला जायचा त्याला नगारखाना असे म्हणायचे. जुनच बांधकाम आहे. त्यावरती थोडंफार पेंटिंग केलेलं आहे 2 मध्ये. अच्छा, म्हणजे ते थोडं आवाज painting जतन जतन झालं. हां त्या म्हणजे स्लो पण वाजवलं तरी आवाज हां. भरपूर येण्यासारखं एक वेगळं असतं ते नगारखाना. आणि एक या मंदिरात ते नंतर घेऊया आपण ना. बाकी या मंदिराचं वैशिष्ट्यांमध्ये